प्रेज द लॉर्ड. सलाम. परत एकदा प्रभू येशू नावामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक कौटुंबिक जीवनासाठी एक वचन जे आज आपण याच्यामध्ये बघणार आहे. याकोबाचं पत्र 1 अध्याय 19 वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा. खूप ठिकाणी आपण पाहतो की बऱ्याच वेळा कौटुंबिक जीवनामध्ये काही छोटे मोठे वाद उभे राहतात आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पवित्र शास्त्र याकोब 1:19 सांगतात की माझ्या बंधूंनो, प्रत्येक माणूस ऐकण्यामध्ये तत्पर असावा. काय आपण आपल्या जीवनातील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत आहात? काय तुम्हाला असं वाटते की आमच्या कुटुंबामध्ये शांतता असावी? काय आपणास असं वाटत आहे की माझ्या जीवनातला प्रश्न सुटून जावा किंवा माझ्या जीवनातल्या अडचणी निघून जाव्यात? तर एकच आहे, परमेश्वराचं वचन आहे, ऐकण्यामध्ये तत्पर असणे. कुठल्याही पती पत्नीमध्ये जेव्हा एक सौम्य संभाषण सुरुवात होते, त्यांचं विवाहित नातं आणखी मजबूत होते. बऱ्याचदा आपण काय करतो की आपण दुसऱ्यांसाठी हे वचन वाचतो, ऐकण्यामध्ये तत्पर असतो. परंतु काय कधी आपण तत्परतेने आपल्या जोडीदाराबद्दल ऐकतो? काय एक स्त्री आपल्या पतीला तत्परतेने ऐकण्यास तयार असते? काय एक पती आपल्या पत्नीला ऐकण्यासाठी तत्परतेने तयार असते? बोलण्यामध्ये, बात करण्यामध्ये हळू, ऐकण्यामध्ये फास्ट, ऐकण्यामध्ये एकदम ॲक्टिव्ह. जेव्हा आपण ऐकण्यामध्ये तत्पर असतो, ऐकण्यामध्ये जास्ती वेळ देतो, काळजीपूर्वक, लक्षपूर्वक, मनपूर्वक जेव्हा आपण दुसऱ्याला ऐकतो, त्यावेळेस अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स कारण ऐकण्यासाठी. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी जर आपण पवित्र शास्त्रात बघितलं, बऱ्याच ठिकाणी असे तुम्हाला दिसतील की देवाने ऐकलेलं आहे, पूर्णतः ऐकलेलं आहे. जेव्हा जेव्हा माणूस देवाकडे बोलायला गेला, देव ऐकलेला आहे. हन्ना, जिला मूलबाळ नव्हते, मंदिरात गेली, आपलं हृदय ओतून रडायला लागले, आपलं दुःख ते देवाला सांगू लागली आणि देव तत्परतेने ऐकत होता. राईट. जेव्हा तत्परतेने ऐकण्यात येतं तेव्हा प्रश्न सुटतोय. आपल्या लाईफमधला जर प्रश्न सोडवायचा असेल तर आजपासून निर्णय करू की आपण ॲज अ फॅमिली, पती पत्नी मिळून जेव्हा एक बोलणार, दुसरं तत्परतेने ऐकणार. जेव्हा दुसरा बोलणार, पहिला तत्परतेने ऐकणार. जेव्हा ऐकायला सुरुवात होते तेव्हा एक चांगल्या संभाषणाची सुरुवात होते. जेव्हा चांगलं संभाषण व्हायला लागते, जीवनातले प्रश्न, अडचणी, वाद, भांडणं आपोआप नाहीसे व्हायला लागतात. रिसर्च सांगतं हे की जेव्हा आपलं कम्युनिकेशन स्किल सुधारते, जेव्हा आपलं संभाषण कला सुधारते, त्याच्यानंतर आपले नाते आणखी मजबूत व्हायला लागते. सो परमेश्वर करो तुमचे संभाषणाचे कला परमेश्वर आणखी डेव्हलप करो, मजबूत करो आणि तुमचं विवाहित जीवन आणखी आशीर्वादित हो. हे गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.